नांदेडच्या नरसी येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी उत्साहात साजरी। आज दिनांक 11 मेला श्रीराम मंदिर जुनेगाव नरसी येथून भव्य विराट शोभायात्रेला सुरुवात झाली। शोभायात्रेतील विविध देखावे, बजरंगबली मूर्ती, प्रभू श्रीरामांची मूर्ती, बाहुबली, कवट्या महाकाल, तिरुपती बालाजी यास अनेक देखावे करण्यात आले। जागोजागी थंड पाण्याची व्यवस्था तर अनेक ठिकाणी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यात्रेची सुरुवात प्रभू श्रीरामाची आरती करून सुरुवात झाली। जिल्ह्याभरातील हजारो रामभक्त शोभायात्रेत सहभागी झाले होते। जय श्रीराम, हर हर महादेव, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत तरुण सहभागी झाले होते। श्रीराम नवमी समितीच्या वतीनं मान्यवरांचा शाल, पुष्पहार आणि श्रीरामाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी सामाजिक, राजकीय, धार्मिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मागच्या 2016 पासून आपल्या नरसीनगरीमध्ये भव्य श्रीरामनवमी शोभायात्रेचं आयोजन करत समस्त गावकरी मंडळी तसेच एक आपल्या गावामध्ये श्रीरामनवमी समिती अशा प्रकारचे आपण सर्वजण आयोजन करतो। आणि यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकच आपण सांगू शकतो की धर्म टिकून ठेवला पाहिजे आणि धर्माला एकनिष्ठेला जाणीव असायला हवी, यासाठी आपण प्रयत्न करतो। या रॅलीचा आमचा एकच उद्देश आहे। या माध्यमातून काय काय देखावे वगैरे काय असणार आहेत का या कार्यक्रमात? आपल्या आजच्या रामनवमी शोभायात्रेमध्ये हरियाणामधून आपण कवट्या महाकाळ, त्यानंतर बाहुबली, त्यानंतर व्यंकटरमणा बालाजी असे अनेक प्रकारचे देखावे, तसेच यामधून आपण काहीतरी समाजाला एक उपदेश भेटावा असे काही नारे त्याच्या म्हणजे क्वॅट्स वगैरे आपण लिहिलेले आहेत। तर काय आयोजन असणार आहे यात्रेमध्ये? यानंतर आपण थोड्याच वेळात आपल्या श्रीराम मंदिर येथे आरतीचं नियोजन करून आरती करून इथून आपल्या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे आणि सायंकाळी आपल्या बिलोली रोड दत्त मंदिर येथे समाप्ती होणार आहे। तर या माध्यमातून काय सांगाल सर हिंदू बांधवांना? आपल्या हिंदू बांधवांना एकच आहे की जातीमध्ये तेढ न निर्माण करता धर्माला जागी ठेवणे, धर्मापेक्षा जात मोठी नसते, हे एकच आमचा उद्देश आहे की तुम्ही जातीपेक्षा धर्माला महत्त्व द्या, धर्मापेक्षा देशाला महत्त्व द्या। जय हिंद, एवढंच माझं बोलणं आहे। जय सियाराम। आज आपला हे 5वा वर्ष असेल। दरवर्षी आपल्यापेक्षा कमीत कमी एवढा मोठा उत्साह सोहळा होते। नांदेडच्या नंतर नरसीमध्ये आपली 2 नंबरला लोकसंख्या सर्वांची असते। यावर्षी 1 लाख पब्लिक पार राहणार आहे आणि खूप असे देखावे, हरियाणाचे देखावे सुद्धा आणलेले आहेत त्याच्यामध्ये। हरियाणाचे देखावे, पुन्हा कवट्या महाकाळ, पुन्हा DJ, पुन्हा अजून बरेच काही देखावे आहेत त्याच्यामध्ये। या निमित्तानं आपण काय सांगाल सर्व हिंदू बांधवांना? दुसरं काय, एकत्रित या जाती धर्मापासून बाजूला येऊन कुठेतरी आपण एकत्रित येणं गरजेचं आहे। कारण आपण बघत आहोत जे हमला घडला काश्मीरमध्ये, त्यांना धर्म विचारून मांडण्यात आला, जात विचारून। त्यासाठी सर्व जाती बाजूला ठेवून आपण एका जागी येऊन सर्व धर्माचं काम करू। त्यामुळं हे सर्व रामनवमी काढण्याचं कारण हेच आहे। या मिरवणुकीमध्ये काय विशेष काय असणार आहे? विशेष हनुमान आहेत आणि भव्य अशी रामाची मूर्ती आहे, त्यानंतर हनुमानाची मूर्ती आहे आणि बाहुबली आहेत हरियाणाची, देखावा म्हणून आहे। ते खूप सुंदर म्हणजे देखावा बघण्यासारखं राहणार आणि तिरुपती बालाजी पण राहणार आहे त्याच्यामध्ये देखावा। भक्तांसाठी काही सुविधा वगैरे काही केल्या जाणार आहेत का? पाण्याची व्यवस्था केलेली आहे, जागोजागी भंडारे आहेत आणि प्रत्येकाकडून वेगवेगळ्या प्रकारचं अजून काही कोणी पेय ठेवले, कोणी शेपट ठेवले, वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्याकडून फ्रूट्स वगैरे ठेवलेले आहेत। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।